नमस्कार, माझी शेती या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। लाडक्या बहिणींसाठी एक इम्पॉर्टंट अपडेट येत आहे। लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झाल्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे थकीत असलेले हप्ते आता पात्र झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या खात्यामध्ये एकत्रितपणे वितरित केले जातात, ज्याच्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा येणारा हप्ता असे एकत्रितपणे या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये वितरित केले जाणार आहे। मात्र हे कधी वितरित केले जाणार, फेब्रुवारीचा हप्ता कधी येऊ शकतो, याच्या संदर्भातील काही अपडेट देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की पात्र असणाऱ्या ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यामुळे हप्त्याच्या येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना त्यांच्या केवायसीची पडताळणी झाल्यानंतर हे हप्ते वितरित केले जातील। मात्र अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून पडताळणी करण्याची प्रक्रिया ही जोखमीची होती आणि वेळखाऊ होती। याच्यामुळे पुन्हा एकदा याच्यामध्ये बदल करून राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने केवायसीची पडताळणी, ज्या काही चुका आहेत त्याची दुरुस्ती संधी उपलब्ध करून दिली, ज्याची तारीख 31 मार्च 2026 आहे। आता मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी चुकली होती त्यांच्या माध्यमातून दुरुस्ती करायला सुरू झालेली आहे। एकंदरीत या योजनेच्या मार्च पर्यंत हप्ते वितरित करण्यासाठी 3,900 पेक्षा जास्त निधी हा 14 जानेवारीच्या आसपास राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। आता निधी उपलब्ध आहे। या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांची केवायसी प्रक्रियेची दुरुस्ती होत आहे। मग हप्ता कधी येणार? मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 14 जानेवारीलाच हप्ता वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून घाट घालण्यात आलेला होता, परंतु हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आणि आता फेब्रुवारीच्या हप्त्याची तारीख जवळ आल्यामुळे आता जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्रित मिळणार का, अशा प्रकारे सुद्धा सर्व महिला लाभार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे। मात्र याच्यामध्ये आणखीनही विलंब होण्याची शक्यता आहे। जो हप्ता साधारणपणे 20 फेब्रुवारीचे पुढे जाऊ शकतो, अशा प्रकारचे अपडेट आता समोर येत आहे। मात्र हप्ता येत असताना ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी पडताळणी पूर्ण झालेली आहे किंवा ज्याची केवायसी पडताळणी पूर्ण होते अशा महिला लाभार्थ्यांचा समावेश करून सुद्धा त्यांचे देखील थकीत असलेले हप्ते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित केला जाणार आहे। आता हा येणारा हप्ता जानेवारीचा हप्ता पेंडिंग आहे, ज्याच्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी एकत्रितपणे वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप कुठलीही मंजुरी देण्यात आलेली नाही। मात्र आता येणारा जो हप्ता असेल हा जानेवारीचा हप्ता असेल आणि जानेवारीच्या हप्त्यासोबतच या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे थकीत हप्ता असलेले हप्ते सुद्धा वितरित केले जाणार आहे। आता लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल आणि तारखेबद्दल आलेला अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। केवायसी मध्ये जर तुमच्या चूक झालेली असेल तर केवायसीची दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर केवायसीच्या यादीमध्ये आधार नंबर समाविष्ट नाही असं सांगितले जात असेल तर तुमची केवायसी झालेली नसेल आणि केवायसी झालेले असताना सुद्धा जर एरर येत असेल तर आपल्या जवळचं महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये भेट द्या। पडताळणीमध्ये तुमचा नंबर आलेला असेल किंवा तुम्हाला या योजनेतून अपात्र केलेले असेल तर ज्या महिला लाभार्थ्यांची केवायसी व्यवस्थित सबमिट होत आहे आणि त्यांची व्यवस्थित सबमिट झालेली आहे अशा महिला लाभार्थ्यांना आता हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केले जातील। अशा प्रकारचे एक महत्त्वाचा असा अपडेट होतं